जन मुकुर सुधारी बरन रघुबर विमल जशु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरबु कलेश विकार लित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा प्रथम नाभ वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्राटवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमवानराजूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासरान शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे जळारी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझ वीन शंभो मज कोन तारी महायोग पेटे तटे भीमरक्तमुरं पुंडरीकायदा समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू रथ मन मन 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 करुणा कदा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतचो प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा या संसारामध्ये जर समाधान प्राप्त करायचं असेल तर एकच पर्याय सदा नाम घोष थोडासा स्ट्रबल द्यायचा समाधान प्राप्त करायचं असेल तर एकच पर्याय सदा नाम घोष संसारात सुख प्राप्त करायचं असेल तर एकच पर्याय सदा नाम घोष त्यांनी फायदा काय सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान भगवंताच्या नामस्मरणाची ताकद सांगणारा भंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किम कारणम तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात याचं मुख्य कारण मुख्य हेतू मुख्य उद्देश चालू असणारा महाराष्ट्रभर आज कालभैरव अष्टमी सोहळा भगवान शंकराचा अवतार असणारे कालभैरवाचा आजचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसानिमित्त काहीतरी ज्ञानदान घडावं अन्नदान घडावं आणि काहीतरी पुण्य पदरात पडावं या शुद्ध हेतूने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात परमपूज्य आदरणीय महंत स्वामी श्यामसुंदर पुरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा मंदिराचा प्रेरणादायी कार्यक्रम
आणि त्या निमित्ताने उपस्थित असणारे तुम्ही सगळे मंडळी, मृदुंग सम्राट माझे मित्र असतील, गायन सम्राट तुम्ही सगळे मंडळी, माझ्या समोर आलेले गायन सम्राट आदरणीय प्रकाश महाराज, आदरणीय किशोर महाराज, याच परिसराचं भूषण आदरणीय टेकाळे महाराज, आदरणीय परमपूज्य पवार महाराज, हा हे सगळे मंडळी मला परिचित आहेत. बाकी सगळे काही चेहरे परिचित आहे, काही चेहरे अपरिचित आहेत. आज ज्यांचं संत पूजन आहे ते दत्ताभाऊ असतील, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं आमच्या कवठाच्या परिसरातील आमचे पोपट महाराज आहे. तुमच्या सगळ्या मंडळीच्या चरणी ज्यांचा मी फेटा बांधलाय, शांती ब्रह्म भास्कर गिरिजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक ही पायावरी पाया हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या हे मस्तक हे पायावरी वर करी संताच्या वार करी संताच्या वर करी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. गाणारे मंडळी अति गोडे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. हा, त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्यावर सांगणारा थोडा येडपाटी का काय. अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबारायचा. निमित्त आहे कालभैरवाचा जन्म सोहळा, ज्यांच्या माध्यमातून ठिकाणी येणं झालं. दरवर्षी तुम्ही हा सोहळा संपन्न करताय आणि अतिशय गोड नियोजन आहे. मला वाटलं नव्हतं एवढ्या कमी वेळात एवढे लोक जमा होतील, पण आज माता भगिनीने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. वेड्या बहिणीची वेडी माया आज कळाली लोकांना. नवऱ्याच्या अख्खा पगाराचे पैसे घेऊन कधी नवऱ्याचं न ऐकणारी बाईनी भावाचे थोडे पैसे घेऊन भावाचं काम केलं. आज पवार फॅक्टर चालला नाही, कोणताच फॅक्टर चालला नाही. विशेष आहे महाराज, पण तुम्हाला धन्यवाद आहे. श्री शक्तीने आज दुनियाला दाखवून दिलं, हा मी केलेलं सगळीकडे आहे. हा, पैसे सगळ्याची घेतले, कोणाला सोडलं नाही महाराज. चल, मला पुढं भरपूर तुमच्याविषयीच बोलायचं, कारण तुमची संख्या जास्त आहे, पण मला वेळ थोडासा कमी आहे. मला इथून अजून 2 कीर्तन आहे पुढच्या परिसरामध्ये. ऑलरेडी आपल्याला उशीर झालेले. पहिल्या चरणावरती मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. निमित्त आहे काल भैरवाचा जन्म सोहळा. अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबारायचा. तुकोबा सांगतात, या चित्ताला सर समाधान प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण. महाराज समाधान नावाचा शब्द वापरला, सुख नावाचा शब्द वापरला नाही. सुख वेगळं आहे, समाधान वेगळं आहे. सुख वेगळं, समाधान वेगळं. सुख पैशाने विकत घेता येतं, समाधान मात्र पैशाने विकत घेता येत नाही. ठरवलं अक्षय महाराज उगलेने 6-6:30 कीर्तन संपलं. 5 पक्वानाचं जेवण करायचं. हॉटेलवाल्याला फोन केला, पैसे भरले, बिलिंग केलं. 5 पक्वानाचं मी जेवण करू शकतो, पैशाने सुख विकत घेता येतं. ठरवलं उगले महाराजांनी उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत फॉर्च्युनर गाडीमध्ये बसायचं. 75 लाख रुपये शोरूमला जाऊन भरले का उद्या 2 वाजता मी फॉर्च्युनर गाडीमध्ये बसू शकतो. पैशाने सुख विकत घेता येतं,
पण ठरवलं अक्षय महाराज उगलेने 6:30 वाजता कीर्तन संपलं का 6:45 वाजता इथं झोप लागली पाहिजे. पाकिट आल्याशिवाय झोप लागूच शकत नाही महाराज. समाधान नावाची गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. सुख मात्र पैशाने विकत घेता येतं. आणि आज आपल्याला सगळ्याला समाधान प्राप्त झालेले आहे. आपण जे बटन दाबलं 5 वर्ष ते समाधानाने आपण जीवन जगणार आहे महाराज. ज्यांनी योग्य बटन दाबलं ते. मी तर लाईव्ह सांगतो मी समाधानी आहे. तुम्ही ओळखून घ्या मग मतदान कोणाला केलं असेल. हा समाधानी माणूस आहे महाराज. आज आपलं समाधान झालेलं आहे. आणि समाधान प्राप्त करायचं असेल आणि तुमच्या गावात जर सगळ्यात जास्त समाधान जर कुणी दिलं असेल तर परमपूज्य आदरणीय महंत स्वामी श्याम सुंदर पुरीजी महाराज जर आले नसते तर तुमच्या गावाला समाधान भेटलं. महाराज त्या महात्म्याचे उपकार आहे तुमच्या गावावर. तुमच्याच गावावरती उपकार नाहीत. अशा हजारो गावं दाखवून देतो महाराज मी. आजही त्यांचा फोटो पाहिल्यानंतर त्यांचे भक्तगण नाही ढळढसा 1 मिनिट संपर्कात आलेला माणूस ढळढसा रडणार मी दाखवून देतो. त्या महात्म्याचा उगम कुठून झाला अजून कोणाला माहिती नाही. हे साले वडगावला फक्त त्यांनी आश्रम स्थापन केला म्हणून लोक म्हणतात. जसं भगवान शंकराच्या बाबतीत घडलं त्याचा उगम माहिती नाही तसं या बाबांच्या बाबतीत आहे महाराज. पण तुमच्या गावाची कृपा आहे. बाबांनी येऊन पहिल्या मीटिंग मध्ये ठरवलं गेलं आणि पहिल्या मीटिंग मध्ये तुमच्या गावाने एवढं 48 लाखाचं सहकार्य केलं आणि 70 लाखाचं एवढं मंदिर उभारलं. तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. आणि महाराज हे देवस्थान काय साधं सुद्धा नाही, जागृत देवस्थान आहे. किती जागृत आहे, किती जागृत आहे महाराज. तुमच्याला अनेक इतिहास माहिती आहे. काळांचा काळ कालभैरव आहे. आपण सगळेजण कशाला घाबरतो, काळाला. आणि त्याचा भैरव आहे महाराज तो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळेजण काळाला भागरतो. त्याचा राजा येतो आणि त्याची जर सेवा घडली तर आपल्याला भीती नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट. कुणाचा अवतार आहे बरं कालभैरव म्हणजे? बोला. पहिल्या मुद्द्यावरती बोलून मग अभंगाकडे येतो. पहिला कोणाचा अवतार आहे? शंकराचा अवतार. सोपा प्रश्न करू मी. जगातला पहिला देव कोणता बरं? हा, शंकर. माता भगिनी तुमचं काय म्हणणं आहे? जगातला पहिला देव नवरदेव महादेव. देवाचा विषय चालला आपला. कोणता देव? महादेव. महादेव. देवों का देव बडा देव महादेव. का महादेव पहिला अवतार आहे? का पहिला देव आहे? कारण महादेवाची सुरुवातही कोणाला माहिती नाही, शेवटही कोणाला माहिती नाही. आतापर्यंत अनेक ग्रंथ वाचण्यात गेले महाराज माझ्या. बाकीच्या देवाच्या मायबापाचे नावं सांगू शकेल मी. बसलेल्यापैकी कुणी भगवान शंकराच्या मायबापाचे नाव सांगायचे. आपल्या वाचनात अजून गेलं नाही. तुमचे गेलं कोणाचे? भगवान शंकराच्या मायबापाचं नावाचं अजून कोणाला माहिती नाही. भगवान शंकराची सुरुवातच माहिती नाही, शेवट पण माहिती नाही. देवों का देव बडा देव महादेव. जगातला पहिला देव महादेव. पहिली वारी करणारा देव कोणता? पंढरपूरची महादेव. काय प्रमाण? त्रिशूळ डमरू घेऊन हाती गिरजेचा रंभादिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आता गिरजेचा. पहिली वारी करणारा देव पंढरपूरची महादेव. चला, पहिलं भजन करणारा देव कोणता? महादेव. भजन करी महादेव रामपूजी. ऐका बरं का, तिथून मला बाल भैरवाकडे यायचंय. कसा जन्म झाला ते सांगतो मग अभंगाकडे येतो. पहिला देव महादेव, पहिलं भजन करणारा महादेव, जगातली पहिली वारी करणारा महादेव. ऐका, याच्या पुढचं ऐका. जगातले पहिलं नामजप करणारा देव कोणता? हा, नामसाधना वेगळी भजन वेगळा. नामसाधना वेगळी भजन वेगळं. पूर्वीचे लोक नामसाधना जास्त करायचे. नामसाधना जास्त करायचे महाराज. आता बोलणारे जास्त झाले, नामसाधनेवाले लोक कमी झाले. नामसाधने जगात पहिला नंबर जर कोणाचा लागत असेल तर भगवान शंकराचा. पण भगवान शंकराचा नामसाधनेचा मंत्र कोणता? असं कोण सांगितलं तुम्हाला? हा, तुम्ही बरोबर उत्तर दिलं पण सांगितलं कोणी असं? माऊली ज्ञानोबारायांनी. महाराज हा मंत्र शंकराचा नाहीये. पण मग तरी शंकराला नाव का दिलं? आता समजा आमचे मृदुंग सम्राट महाराज माझे मित्र, त्यांनी गोड एखादा पखवाज वाजवताना गोड असा मुखडा वाजवला. उद्या तुम्ही कुठेही ऐकायला गेले तर तुम्ही काय म्हणतात? त्यांच्यासारखं वाजून दाखव. तो मुखडा त्यांचा आहे का? त्यांच्या हातातून गोड लागला, नाव त्यांचं पडलं.
आमचे प्रकाश महाराज किशोर महाराज यांनी गोड एखादी चाल गायन केली, त्यांच्या मुखातून चाल गोड लागली, उद्या दुसरीकडे तुम्ही कीर्तन भजन ऐकायला गेले, तुम्ही का सहज म्हणता अरे कालच्या त्या प्रकाश महाराज किशोर महाराज सारखी चाल म्हण ना, ती चाल त्यांची आहे का? ती किती चालीची आहे मला माहिती म्हणजे भजनातलं चाललंय, त्यांच्या चाली मला सगळ्या माहिती ती चाल त्यांची नाही महाराज, पण त्यांच्या मुखातून गोड लागले का नको नाव त्यांचं घेतात. तसाच मंत्र हा शंकराचा नाहीये, हा मंत्र भगवान सूर्याचा आहे. सूर्याकडून इवाकुक्ष नावाच्या राजाकडे मंत्र आला, त्याच्या 165व्या पिढीत राम जन्माला आला, पण ते भगवान शंकरातून मुखातून मंत्र गोड लागला म्हणून ज्ञानोबानी अधिकार त्यांना दिला, हरी 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 मंत्र हा शिवाचा. हा, ज्याच्या मुखातून गोड लागलं. आता झापूक झुपूक शब्द तरी माहिती होता तुम्हाला? त्या सूरज चव्हाणच्या मुखातून गोड लागला तर पिक्चर निघतोय त्याच्यावर, मुखातून गोड लागला. चला, पहिला देवशंकर, पहिली वारी करणारा देवशंकर, पहिला भजन करणारा देवशंकर, पहिली नामसाधना करणारा देवशंकर, जगातलं पहिलं ज्ञान प्राप्त करणारा देव, पहिलं ज्ञान प्राप्त करणारा देव शंकरच. आणि सगळ्यात अगोदर ज्ञान शंकराने कोणाला दिलं बरं? कोणाला दिलं? हा, तुम्ही बरोबर सांगितलं पण थोडी पुढे गेले. हा, आकडा हुकला तुमचा. 2 नंबरचं बटन दाबायचं होतं, 3 नंबरचं दाबलं. आदिनाथ उमा बीज प्रकाटले हो, आदिनाथ उमा बीज प्रकाटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले हो, आदिनाथ उमा बीज प्रगटले, लाधले सजस्थिते मच्छिंद्रालाधले वैष्णलाधले सजस्थिते मच्छिंद्रालाधले सजस्थिते हो त्याची प्रेम मोठा गुरु जाणले हो, त्याची प्रेम मोठा गोरक्षा मच्छिंद्राला धरी सहजस्थिते, मच्छिंद्राला धरी सहजस्थिते, मच्छिंद्राला धरी सहजस्थिते हो, त्याची प्रेम मोठा गुरु जाणले हो, त्याची प्रेम मोठा गुरु जाणले. एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. बरोबर प्रमाण दिलं महाराज. भगवान शंकराने सगळ्यात अगोदर ज्ञान दिलं कुणाला? कुणाला? तुम्ही बरोबर उत्तर दिलं पण थोडी पुढे गेली तुम्ही. हा, आदिनाथ उमा, उमा नावाचा शब्द आहे. उमा म्हणजे पार्वती. सगळ्यात अगोदर पार्वतीला ज्ञान दिलं शंकराने. महाराज देत नव्हतं ज्ञान शंकर, पण बळजबरी झाली. सकाळी उठल्यापासून पार्वतीचा शंकरामागे एकच दणका, मला ते ज्ञान सांगा. शंकराने सांगितलं ते तुला पचणार नाही रे, नाही मला ऐकायचं. आंघोळीला पाणी दिलं शंकराला तरी तेवढंच, मला ज्ञान सांगा. अरे तुला पचणार नाही. जेवायला ताट केलं तरी तेवढंच, मला ज्ञान सांगा. अगं तुला पचणार नाही, नाही मला ऐकायचं. नको म्हणलं बायाला जास्त उती तुम्हाला. हे आताच नाही, हे तेव्हापासून आहे. नको म्हणलं त्यांना उठालाच. पार्वतीला सांगितलं अगं तुला पचणार नाही, नाही म्हणे मला ऐकायचं. शेवटी ऐकावं लागलं शंकराला, बायकोच ऐकावं लागलं. महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोच ऐकत नाही. बसल्यापैकी करावर बोट मी नाही ऐकत. मला लग्न झाले ना तुमचे, सगळ्याला ऐकावं लागतं. माझ्या वाचनात गेलेलं एकच पठ्य असं आहे ज्याने बायकोच ऐकलं नाही, त्याचं नाव आहे रावण. नाही ऐकलं महाराज. आणि त्याची इतकी हुशार आणि त्याची इतकी सुंदर बायको आपल्या वाचनात अजून गेली नाही गेली. श्रीगोंदा तालुक्यामध्ये उक्कलगाव नावाच्या गावामध्ये आप्पा भाऊ मी कथा केली होती. त्यावेळेस मंदोदरीचं चरित्र सांगितलं होतं. किती सुंदर होती मंदोदरी, सांगू किती सुंदर होती. अशुद्ध झालेलं सोनं जर मंदोदरीच्या अंगाला लावलं तर सोनं सुद्धा शुद्ध होत होतं, एवढी सुंदर होती. किती हुशार होती गड्या,
किती हुशार होती. उद्या काय होणार आहे तिला आज माहिती होतं महाराज. तिने स्पष्ट सांगितलं होतं रावणाला, तुम्ही युद्धाला जाऊ नका, उद्या मरणार आहेत. नाही ऐकलं रावणाने बायकोचं, नाही ऐकलं. दशरथाने बायकोचं ऐकलं, लोक दशरथाची पूजा करतात. रामाने वनवासामध्ये बायकोचं ऐकलं, हरणामाग पळाला, लोक रामाची सुद्धा पूजा करतात. पण रावणाने बायकोचं ऐकलं नाही तर रावणाला दशरथाच्या दिवशी जाळीत येत. याच्यावर एकच संदेश घ्यायचा आपण आपल्या बायकोचं ऐकाय. सार्थक झालं तुमचं कीर्तन. काय कशाला ऐकायचं म्हणते, ऐकावं लागतं. किती पुढारी असू नये, किती काय असू दे. मी लेडर काय पुढत होतो महाराज, मला पण कळलं काय असतं ते. 4 महिन्यापूर्वी मी विवाह बंधनामध्ये अडकलो. दिवाळीच्या आदल्या दिवशी अकोल्याचं कीर्तन केलं, गावाकडे गेलो. घरी गेल्यावर माझी मिसेस धर्मपत्नी माझं डोकं दाबीत होती महाराज. डोकं दाबता दाबता बाळासाहेब महाराज तिने मला प्रश्न केला. म्हणे लग्नाच्या अगोदरही तुम्ही एवढीच धावपळ करत होते, दिवसाचे 3-3, 4-4 कार्यक्रम. आता लग्नानंतर तुम्ही, मी पाहते रोज दिवसाचे 3-3, 4-4 कार्यक्रम. एवढी धावपळ करताय म्हणे. आता समजा तुमचं डोकं दुखतंय म्हणे, मी दाबून देते म्हणे. आणि लग्नाच्या अगोदर डोकं दुखल्यावर कोण दाबून देत होतं म्हणे. पहा प्रश्न कसा केला. लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबीत होतं म्हणे. महाराज मी 12 गावचं पाणी पित होतो रोज. मी साधा चाप्टर आहे. मी त्याला हात जोडून सांगितलं, म्हणलं तुला खरं सांगू का, लग्नाच्या अगोदर मला डोकेदुखीच नव्हती म्हणे. ज्याला विनोद समजला त्याला धन्यवाद, ज्याला नाही समजला त्याने 6:30ला डबल जेवण करा मग घरी. महाराज शंकराला ऐकावं लागलं, याच्यात नवल नाही महाराज. भगवान शंकराने ऐकलं. पार्वती मातेने सांगितलं मला ज्ञान सांगा. पार्वती मातेला सांगितलं उद्या सकाळी तुला ज्ञान सांगणार आहे. अशी जागा निवडली जिथं झाड नाही, झुडूप नाही, मोहोळ नाही, माशी नाही, काही नाही. समुद्राच्या कडाला पार्वती मातेला नेऊन सोडलं. भगवान शंकर समोर बसले, पार्वती माता पुढून बसल्या. ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण ज्ञान हे जड असतं महाराज. ज्ञान लवकर पचत नाही. फुकटच्या 3 गोष्टी पचत नाही. पहिलं फुकटचं ज्ञान पचत नाही, फुकटची गुण पचत नाही, आणि फुकटचं धन तर कधीच पचत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज ज्ञान सांगायला सुरुवात केली. ज्ञान सांगायला सुरुवात केल्या केल्या पार्वतीला झोप लागली. भगवान विष्णूने वरून पाहिलं, या बाबाने कधीच कोणाचं ऐकलं नाही. स्वतःच्या बायकोला ज्ञान सांगतोय, पण पार्वती माताला झोप लागली. ज्ञान सगळं वाया जाईल म्हणून भगवान विष्णू घाई घाई खाली आले. पण समोर बसून ऐकावं तर पार्वती मातेच्या शेजारी जर बसलो, भगवान शंकराने मधी डोळे उघडले तर राख रांगडी संगच समुद्राच्या कडाला एक मासा दिसला. आणि घाई घाई भगवान विष्णूने माशाच्या पोटात प्रवेश केला. भगवान शंकराने सगळं ज्ञान सांगितलं. डोळे उघडले, पाहतो तो पार्वती झोपलेली आहे. ज्ञान ऐकलं कोण, मधी होकार कोण देत होतं. डोळे झाकले, लक्षात आलं भगवान विष्णू चोरून आले माशाच्या पोटात. आतमध्ये ज्ञान ऐकलं. पण ऐका ना दादा, हे वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ज्ञान आलं का माणसाला अहंकार येतो. ज्ञान आलं का माणसाला अहंकार येतो. 2च चाली येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखा गायक नाही महाराष्ट्र. 2च अभंग येऊ द्या, त्याला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकारच नाही. 2च बोल येऊ द्या, त्याला वाटतं वाजणारच नाही माझ्यासारखा. ज्ञान आला, अहंकार आलाच. भगवान विष्णू तर तसंच झालं. ज्ञान प्राप्त केलं माशाच्या पोटात, अहंकार झाला आणि माशाच्या पोट फाडून भगवान विष्णू बाहेर आला. माशाने विचार केला, ज्याचं मीठ खावं त्याचं नीट करावं. याला जागा दिली माझ्या पोटात. ज्ञान ऐकलं, महात पोट फाडून बाहेर निघाला. जगाचा बाप असला तरी एक दिवस आदलच घडीतो याला. मासा शोधात निघाला. भगवान विष्णूच्या वाहत 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 मासा चंद्रभागेच्या काठावर आला. लाट आली, मासा असा वरती आला. मासा कुणाच्या शोधात निघाला होता? विष्णूच्या. लाट आली पंढरपुरात, मासा वरती आला. समोर पाहिलं भगवान विष्णू पांडुरंगाच्या रूपात अशी उभा होते. माशाने विचारच केला नाही महाराज. गेल्या गेल्या त्याचा कान पकडीला. गेले का कधी पंढरपुरात? होय, काय पांडुरंगाच्या कानात हाय का मासा? जगाच्या बापाचा कान पकडून माशाने सांगितलं, चुकीला माफी नाही. एका पिक्चर मधलं वाक्य नाही. आज सगळे वाक्य मॅच होतील त्याच्याबद्दल दिलगिरी. जगाच्या बापाला कान पकडून सांगितलं, चुकीला माफी नाही. मकर कुंडले. हा, माशाचं पोट फाडलं, विष्णूचं नाव पडलं मच्छिंद्रनाथ. आलं का मच्छिंद्रनाथाकडे ज्ञान? पण सहज प्राप्त झालेलं ज्ञान प्रकाश महाराज जास्त दिवस टिकत नाही. कसं प्राप्त झालं होतं ते? मच्छिंद्राला दले सहज स्थिती.
महाराज सहज प्राप्त झालेलं ज्ञान जास्त दिवस टिकत नाही. विष्णूला वाटलं आपण फुकट शंकराकडून ज्ञान घेतलं व ज्याचं घेतलं त्याला देऊन टाकू, काय करायचं आपल्याला याचं. म्हणून घाई घाई मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आलं गोरक्षाकडे ज्ञान. आता गोरक्ष कोणाचा अवतार? बोला बोला. हा कोणाचा? चहा घेऊन येतो. आणि मग काहीतरी सांगा ना, बोला ना. गोरक्ष कोणाचा? सोपं आहे ना. ज्याने सांगितलं तो भगवान शंकर, ज्याने ऐकलं तो विष्णू. माशाचं पोट फाडलं, नाव पडलं मच्छिंद्रा, त्याने पुन्हा रिटर्न दिलं. मग गोरक्ष कोणाचा अवतार झाला? शंकराचा. आलं का तुमच्या लक्षात? शंकर भगवान गोरक्षाच्या रूपात असे ज्ञान घेऊन निघाले. पण शंकर भगवान हा मूडिष्ट देव आहे महाराज. त्याचं मूडवर काम आहे. त्याचं मूडवर काम आहे. आपल्या भारतातला एक राजकीय पुढारी मूडिष्ट आहे. त्याने जर ठरवलं रात्री 12 वाजता मेरे प्यारे देशवासी, झाल्या नोटा रात्री 12. हा, ते मूडिष्ट लोकांची लक्षण आहे. तसं शंकर भगवान हा मूडिष्ट आहे. गोरक्षनाथाच्या बरोबर ज्ञान घेऊन निघाला रूपात. शंकराला वाटलं, गोरक्षाला वाटलं लईच लवकर ज्ञान येणे मला देऊन टाकलं, याला पुन्हा देऊन पाहू रिटर्न. निघालेले गोरक्षनाथ. गोरक्ष वळले गहिनी प्रती. आलं गहिनीकडे ज्ञान. आता गहिनी कोणाचा अवतार? गहिनी प्रसादे निवृत्ती दाता रे. 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 ज्ञानदेव सारे सोजा दिल ज्ञानदेव सारे. ज्ञानदेव सारे सोजा दिल ज्ञानदेव सारे. ज्ञानदेव सारे सोजविले ज्ञानदेव सारे. ज्ञानदेव सारे सोजविले ज्ञानदेव सारे. बरोबर प्रमाण दिलं महाराज. गहिनी कुणाचा अवतार? हा, अरे सोपं आहे ना बाप्पा. पहिलं तर शंकराने ज्ञान सांगितलं. विष्णूला माशाचं पोट फाडलं, नाव पडलं मच्छिंद्रात. विष्णूने पुन्हा रिटर्न दिलं. शंकराला नाव पडलं गोरक्षनाथ. गोरक्षनाथनी पुन्हा रिटर्न दिलं विष्णूला. आता गहिनीनाथ कोणाचा अवतार झाला? विष्णूचा. हे सगळं एकच आहे. वरती सगळं एकच आहे. भांडणं फक्त आपले ते 26 कळन तुम्हाला. आता वरती एकच आहे. भांडणं आपले ते. तुम्ही नीट राहा, त्यांना काय घेत नाही. मी विष्णूचं शंकरात सांगतोय. इकडून घेतलं का ज्ञान तिकडं, तिकडून घेतलं का ज्ञान इकडं. नाही सुप्रिया सुरे तर सुनित्रातही सुनित्रात नाही तर अजित दादा नाही तर रोहित. हे एकच आहे. एकच आहे. फक्त आपल्या आपल्या भांडे, बाकी काही नाही. पॉवर फॅक्टर. हा, बाळासाहेब असू नाही तर कुणी असू, कळलं नाही महाराज अजून पवार. ते सगळे एकच आहे. भांडणं फक्त आपले ते. मी शंकराचं सांगतो. शंकराने विष्णूला दिलं. गहिनीनाथाकडे ज्ञान आलं. महाराज गहिनीनाथाने त्यांच्याकडे ठेवलं नाही. गहिनीनाथ ज्या वेळेस डोंगराज गुहेच्या कडेला गुहेमध्ये ज्ञान प्राप्त करून खूप दिवसांनी भगवान शंकराने निवृत्तीदाताच्या रूपामध्ये अवतार घेतला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते. वाघाचं रूप घेतलं भगवान विष्णूने. पाठीमागं लागलं आणि पाठीमागं लागलेल्या वाघाने निवृत्तीदाताला गहिनीच्या समोर आणलं. आणि ते काळे महाराजांनी जसं प्रमाण दिलं, गहिनी प्रसादे निवृत्ती आलं. निवृत्तीकडे ज्ञान. निवृत्ती कोणाचा अवतार? सदाशिवाचा. शंकराकडे ज्ञान आलं. निवृत्तीने सुद्धा त्यांच्याकडे ठेवलं नाही. ज्ञानदेवा सार. ज्ञानदेव कोणाचा अवतार? महाविष्णूचा. आलं का विष्णूकडे ज्ञान? विष्णूने सुद्धा, ज्ञानदेवाने सुद्धा त्यांच्याकडे ज्ञान ठेवलं नाही. माझ्या नेवाशा तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सांगितला. ज्ञानेश्वरीमध्ये महेश्वर नावाचा शब्द उच्चारला. महेश्वर म्हणजे भगवान शंकर. शंकराकडून निघालेलं ज्ञान मी तुम्हाला पुन्हा शंकराकडे आणून घातलंय. पण त्या शंकराने काही अवतार धारण केले. त्याच्यापैकी हे एक. हनुमानजीचा अवतार पॉवरफुल. कालभैरवाचा पॉवरफुल. कालभैरव कशासाठी अवतार धारण केला तुम्हाला पाया पडून सांगतो. इकडं बाहेर काय शायनिंग मारायची ती मारायची. त्या बाबा पुढं अहंकार नावाची गोष्ट जमत नाही. मंदिराच्या आतमध्ये चढले काही फुगीरपणा सोडून द्यायचा. नाही तर त्याने चांगल्या चांगलीची जिरिली महाराज. हा, मी जिथं राहतो माझ्या शेजारी जागृत देवस्थानी कालभैरवाचं, जिथं काशी विश्वेश्वरावरून जो घोडा आला होता त्याच्यातला एक पाऊल त्या ठिकाणी टेकलेला आहे. पारनेर तालुक्यामध्ये मी जिथं राहतो पारनेर मध्ये, तिथं कालभैरवाचं तुम्हाला सगळ्याला माहिती, युट्यूबला सर्च करून पहा.
जिथं घोड्याचं एक पाऊल टेकलं तिथं मी बरोबर 3 वाजता पूजा राहते महाराज. 2:30 वाजता पूजा पुणेवाडीला होती, 3 वाजता पूजा पारनेरला होती, त्याच्यानंतर 3:30ला पूजा जातेगावला होती. 4था पाऊल ज्या ठिकाणी टेकला वाळवणे नावाचं गाव आहे, तिथं 4 वाजता पूजा होती. जागृत देवस्थान आहे कालभैरवाचं. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं आहे, कालभैरवाचा जन्म त्याच्यासाठी झाला. कशासाठी? भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये. ब्रह्मदेव म्हणे मी मोठा आहे, विष्णू म्हणे मी मोठा आहे, ब्रह्मदेव म्हणे मी मोठा आहे. विचारायचं कोणाला विचारायचं? मग ब्रह्मदेवाला वरती पाठवलं आणि विष्णू भगवान खाली गेले. ब्रह्मदेव वरती आल्यानंतर ब्रह्मदेवाने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद सगळ्याला सांगितलं मी मोठा आहे. त्या 4ही वेदाने सांगितलं वेडेपणा करू नको, तुमच्यापेक्षा भगवान शंकर मोठा आहे. माझं ऐकलं नाही, गाईला सांगितलं मी मोठा आहे, ब्रह्मदेवाला गाईने सांगितलं भगवान शंकर मोठा आहे. अभिमान झाला. नको 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 ते ब्रह्मदेवाच्या मुखातून शंकराच्या विरहित बाहेर पडलं. महाराज राग आला, ब्रह्मदेवाचा राग आला. राग आल्यानंतर भगवान शंकराने आपल्या जटा आपटल्या. कालभैरवाचा जन्म झाला. कालभैरवाचा जन्म झाल्यानंतर कालभैरव भगवान शंकराची स्तुती ऐकण्यासारखे जन्माला आलेले ते, परंतु ब्रह्मदेवाच्या मुखातून शंकराचा झालेला अपमान कालभैरवाला सहन झाला नाही. कालभैरवाने स्वतःच्या करंगुळीच्या नखाने ब्रह्मदेवाचं मुंडक छाटून टाकलं. ब्रह्मदेवाला किती मुख? हा, किती मुख? 4. मुख छाटून टाकलं. आणि मुख छाटून टाकल्यानंतर महाराज भगवान शंकराला कळालं, अरे आपल्या जटातून जन्माला आलेल्या कालभैरवाने चूक केली. शेवटी ब्रह्मदेव आहे, जन्माला घालणारी देवता आहे ती. कालभैरवाने सांगितलं मी तुमची स्तुती करण्याऐवजी तो तुमचा अपमान करत होता, मी मुख छाटून टाकलं. ज्या मुखाने वाईट बोलत होता ते मुख उडून टाकलं. भगवान शंकराने कालभैरवाला सांगावं, ब्रह्महत्येचं पातक लागेल आता तुला. मग त्याच्यातून सुटका करण्यासाठी देवा काय पर्याय? काही नाही, हे मुंडकं हातात घे, सगळ्या देव देवस्थानला जा. आपण जशी 4 धाम यात्रा करतो सगळीकडे जा. जिथं मुंडकं गळून पडल तिथं तुझं ब्रह्महत्येचं पातक फिटून जाईल. कालभैरव मूग घेऊन निघाले. हातामध्ये पहा एक मूग दिसतं तुम्हाला, कालभैरवाचा फोटो पहा. ब्रह्मदेवाचं मूग घेऊन निघाले. 4 धाम झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. शेवटी मूग काय खाली पडेना, ब्रह्महत्येचं पातक काय फिटेना. शेवटी एक देवस्थान बाकी होतं, काशी विश्वेश्वर काशी. बसलेल्यापैकी कुणी कुणी काशी केली? म्हणजे काशीला कोण कोण जाऊन? हा, सगळ्यांनी काशी केली ना. जन्माला येऊनच काशी झाली काय? बसलेल्यापैकी कोण कोण काशीला गेला असं म्हणायचं मला. हा, कोण कोण गेलं? करावरती बोट. मला गेलं पाहिजे महाराज. काशी विश्वेश्वराला कधी गेला तर महादेवाचं काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 5 वेळेस नाही, 10 वेळेस नाही, 15 वेळेस दर्शन घ्या. पण तर कालभैरवनाथाचं जर दर्शन घेतलं नाही तर काशी घडत नाही महाराज. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, कालभैरवाचं दर्शनानंतर काशी घडते. कारण काशीचं रक्षण करणारं देव ती कालभैरव आहे. गावाचं रक्षण करणारं देवता कालभैरव आहे महाराज. त्याच्यामुळं गावच्या बाहेर जरी निघायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल आपल्याला गावात पुन्हा यायचं, तर कालभैरवाच्या दर्शनाशिवाय कधी ग्रामदेवतेच्या दर्शनाशिवाय गावच्या बाहेर निघायचं नाही महाराज. कालभैरव ही गावाची नाही, काशीची नाही, देशाचं रक्षण करणारी देवता कालभैरव आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही आम्ही सगळेजण ठिकाणी एकत्रित आला. ज्याच्या निमित्ताने आलं ती माहिती पाहिजे महाराज, तो विषय घेतला पाहिजे, नाहीतर त्याचा उपयोग होत नाही. त्या कालभैरवाच्या मंदिराच्या समोर मी जो अभंग घेतलाय त्या अभंगाचं चरण सांगत असताना तुकोबांनी सांगितलं रोज देवाचं भजन करत चला. काय फायदा आहे? रोज 5 मिनिटं टाळी वाजवायचं आणि देवाचं भजन करायचं. माता भगिनी रोज 5 मिनिटं टाळी वाजवायची, रोज त्याच्या भजनात नाचायचं, रोज 5 मिनिटं नाचायचं. हा, तुमच्या मागं किती दुःख असू द्या, किती मोठं संकट असू द्या, निवारण करण्याची ताकद त्याच्या भजनात आहे. रोज 5 मिनिटं टाळी वाजून त्याच्या भजनात नाचायचं. एखाद्या सुनबाईला सासूबाईचं लईच धाक असन तर आतून कडी लावून नाचा, पण नाचा. राधा नाचली त्याच्या भजनात, जगाच्या बापाने आपलं केलं. मीराबाईने पायामध्ये घुंगर बांधावी, जगाच्या बापासाठी नाचावी, विषाचा पाला पेलेला मीराबाईला जिवंत ठेवाय, त्याची भजनाची ताकद आहे. रोज 5 मिनिटं टाळी वाजवायची. काय फायदा टाळी वाजवण्याचा? आतापर्यंत अनेक कीर्तनकारांनी तुम्हाला ओव्या सांगितले असतील, अनेक कीर्तनकारांनी तुम्हाला महाराज प्रमाण सांगितले असतील. मी थोडा सायन्स धरून कीर्तन सांगणारा कीर्तनकार आहे. प्रत्येकाच्या हातावरती वेगवेगळे पॉइंट आहेत.
प्रत्येकाच्या हातावरती वेगवेगळे पॉईंट आहेत. ते पॉईंट एकमेकाला टच झाले, टाळी वाजवायच्या नादात ते पॉईंट एकमेकाला घर्षण झाले का माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं. आणि ज्या माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं त्या माणसाला आयुष्यात कधी अटॅक येत नाही. उद्यापासून तुम्हाला अटॅकनी मरायचं नसेल तर काय करा, रोज 5 मिनिटं टाळी वाजवा. आता थांबा, उद्यापासून टेन्शन घेऊ नका. उद्यापासून तुम्हाला अटॅकनी मरायचं नसेल तर रोज 5 मिनिटं टाळी वाजवायची. प्रत्येक ठिकाणचा पॉईंट वेगळा आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुम्ही घरात एकटेचे समजा, माता भगिनी पुरुष मंडळी, अचानक तुमच्या छातीमध्ये चमक निघाली, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, शरीराला तुमच्या दरदरून घाम आला, या अटॅक येण्याचे मेन लक्षण आहे. अशा टायमाला जर तुमच्या घरात कोणीच नसेल आणि तुमच्यापासून हॉस्पिटल दूर अंतरावरती असेल, तुमच्या शरीराला घाम आलेला, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय, छातीमध्ये चमक निघते, शरीराला विकनेसपणा जाणवतोय, अशा टायमाला जर घरात कोणी नसेल, हॉस्पिटल दूर अंतरावरती असेल, अशा टायमाला एक करायचं, आपली उजव्या हाताची करंगुळी, उजव्या हाताची एवढी चावायची का ती तुटली तरी जमेल. तुम्ही 1 तास तरी मरू शकत नाही. हृदयाच्या मेन व्हेनचा जो पॉइंट आहे महाराज, तो उजव्या हाताच्या करंगुळी, ते सायन्स जगाला शिकवतो, उगले महाराज नाही. ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे, लिसन टू केअरफुली, थोडं लक्षपूर्वक कीर्तन आहे का, ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे त्याचा पॉइंट माणसाच्या टाचेमध्ये. एवढ्या कमी पगारात एवढे पॉइंट सांगून होणार नाही. पण तुमच्या गावात मी पहिल्यांदा आलो म्हणून बोलतोय. सांगून सवरून असलं म्हणजे बरं पडतं दर्शन. आता तुम्ही टोप्यावाले लोक बसलेले, जुने लोक आहेत, 4-4 नापास लोक आहे तुम्ही महाराज. खरं सांगा बाबा मला, तुमच्या काळामध्ये एखाद्याला जर फिट आलं, तो माणूस जर चक्कर येऊन पडला, तुम्ही लगेच हॉस्पिटलला नेत होते. त्याला काय करत होते? करेक्ट, कांदा फोडायचे आणि त्याच्या नाकापाशी लावायचे. बरोबर आहे. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्याला जर सर्पदंश झाला, एखाद्याला साप चावला, एखाद्याला विंचू चावला, लगेच हॉस्पिटलला नेत नव्हते महाराज. बाळासाहेब महाराज लोकांची परिस्थिती नव्हती, हॉस्पिटल दूर अंतरावरती होते. मग सर्पदंश झालेल्या माणसाला काय करायचे? गावात एखाद्या काल भैरवनाथाचं मंदिर असायचं, हनुमानजीचं मंदिर असायचं, बिरोबाचं मंदिर असायचं, एखाद्या संताचं मंदिर असायचं. साप चावलेल्या माणसाला ते मंदिराच्या समोर आणून टाकलं जायचं, तिथली माती त्याच्या कपाळाला लावली जायची, नगारा वाजवला जायचा, आरती केली जायची. 4 तासानंतर तो माणूस पुन्हा घरी जिवंत जायचा. त्याच्यातला एकही माणूस मेल्याची घटना आजपर्यंत नगर जिल्ह्यात उगले महाराजाला कोणी सांगितली नाही. ही ताकद आली कुठून? याचा अभ्यास आपण कधीच करत नाही महाराज आजपर्यंत. इथं पण तसंच आहे. 20-25 वर्षापूर्वीच्या काळापासून तुम्ही पाहताय, एकही माणूस इथं मेल्याची घटना आजपर्यंत नाही. तुमच्या गावात तमाशा नावाची पद्धत आली, तर इथं भैरवनाथाच्या पाठीमागं लिंबाने अचानक पेट घ्यावा, ही ताकद त्या भैरवनाथाची महाराज तुमच्या. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं आहे, आपल्याला असं वाटतं आपण पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झालो म्हणजे काय लई हुशार नाही झालो महाराज. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेच्या हृदयाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर नीतू मांडके ज्या दिवशी अटॅक येऊन मेला ना, हे विज्ञानाचं दुर्दैव आहे. सकाळचा वर्षश्राद्धाचा एक कार्यक्रम केला, माझ्या ड्रायव्हरने मला सहज प्रश्न केला, आज तुम्ही विज्ञानावरती बोलणार आहे का? म्हटलं 100%. विज्ञानाचं जिथं शेवट आहे तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात. ते म्हणे कसं काय? त्याला मी प्रूफ करून दिलं. म्हटलं विज्ञान तिथं थांबलं जातं, तिथं अध्यात्म सुरू होतं. कसं? आता हे समजा शूटिंगवाले दादा आहे, विज्ञानाची एखादी दुर्बीण माझं शरीर दाखवेल तुम्हाला, विज्ञानाच्या दुर्बिणीच्या माध्यमातून माझं डोकं दिसेल तुम्हाला, त्या दुर्बिणीच्या माध्यमातून आतला मेंदू दिसेल महाराज. MRI एक्सरे केला का मेंदू दिसेल, त्या मेंदूच्या आतमधल्या व्हेन दिसतील तुम्हाला विज्ञानाच्या माध्यमातून. पण माझ्या मेंदूत काय विचार चालू आहे विज्ञानाला आजपर्यंत कळणार नाही. जिथं विज्ञानाचा शेवट आहे तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे महाराज. खूप मोठी ताकद आहे. मागच्या महिन्यामध्ये IBN लोकमतवाल्यांनी बातमी दाखवली, नर्मदा परिक्रमाला कोण कोण गेलं बसलेल्या पैकी? कोणी गेलं? एकदा जा, नर्मदेचं दर्शन घ्या. दादा गुरु नावाची एक व्यक्ती आहे, 1300 दिवस झाले नर्मदा परिक्रमा करतात. पोटामध्ये अन्नाचा कण नाही महाराज. 1300 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही, नर्मदेच्या पाण्यावरती प्रदक्षिणा चालू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला महिन्यापासून कॅमेरे घेऊन मागा लागले, काय सापडाना. शेवटी पत्रकाराने एक प्रश्न केला दादा गुरूंना, 1300 दिवस झाले फक्त नर्मदेचं पाणी पिऊन तुम्ही प्रदक्षिणा करतायत, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, ही ताकद आली कुठून तुमच्यात? दादा गुरूंनी जे उत्तर दिले ते आपल्या मनाला लई भावलं महाराज. दादा गुरूंनी सांगितलं, आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस जसं लेकरू जिवंत राहत राहा, तसं नर्मदामाईचं मी लेकरू 1300 दिवसापासून तिने तिच्या पाण्यावरती जिवंत ठेवलं. ही हिंदू धर्माची ताकद आहे. बद्रीनाथ केदारनाथला कोण कोण गेलं बसलेल्यापैकी? तुम्ही गेलात बद्रीनाथला? तर तुम्ही गेलात. आपल्या परिसरात खुरसड नावाचं गाव आहे, हजारो कुत्रे आहेत महाराज इथं. कधी गेलात बद्रीनाथला? हजारो नाही लाखो कुत्रे तुम्हाला दिसतील. पण या गावात कुत्र भुंकलं का आवाज तुमच्या कानावरती येत असेल,
जा कधी बद्रीनाथला, लाखो कुत्रे आहेत, आजपर्यंत कुत्र भुकायचा आवाज कानावरती आला नाही. पावसाळा सुरू झाला, तुमच्या परिसरामध्ये विजांचा कडकडाट सुरू झाला का, वीज कडाडताना आपल्या कानावरती आवाज येतो विजांचा. जा कधी बद्रीनाथ मध्ये, विजांचा कडकडाट दिसेल, चमकताना वीज दिसेल, पण ऐकायला येत नाही. हजारो सापई बद्रीनाथ मध्ये, आतमध्ये विष नाही त्याच्या. हजारो विंचू बद्रीनाथ मध्ये, आतमध्ये विष नाही त्याच्या. का कुत्र भुकायचा आवाज येत नाही बद्रीनाथ मध्ये? का विजाचा कडकडाचा आवाज येत नाही बद्रीनाथ मध्ये? जगाचा बाप विष्णू भगवान त्या ठिकाणी आराम करतायत आणि प्रकृतीचा नियम आहे, झोपलेल्या माणसाला कधी डिस्टर्ब करायचं नाही. हा हिंदू धर्म आहे महाराज. श्रावण महिन्यामध्ये माझ्याकडे जास्त कार्यक्रमाचं शेड्यूल होते, म्हणून आदरणीय आमच्या परिसरातले मृदुंग सम्राट भास्कर महाराज माझ्या बरोबर मृदुंग वाजवायला 15-20 दिवस होते. झाला असं बाळासाहेब महाराज 13 दिवस 14 दिवस पूर्ण झाले आणि त्यांच्या आई साहेबाला नागिन नावाचा एक प्रकार झाला. कळतो तुम्हाला? त्यांच्या बंधुराजने नेवासा फाटेवरती त्यांच्या आई साहेबाला ऍडमिट केले. 4-5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. डॉक्टरने सांगितलं आता इलाज होऊ शकत नाही, घरी घेऊन जा. भास्कर महाराज मला म्हणे मला 2 दिवस सुट्टी पाहिजे. अरे म्हटलं झालं काय? ते म्हणे आई साहेब आजारी, नागिन झाली, डॉक्टरने घरी काढून दिलं. 7 दिवस झाले, पोटात अन्नाचा कण नाही. मग शेवटचा पर्याय कर म्हटलं. नेवाशा फाट्यापासून श्रीरामपूर रस्त्याला 4 किलोमीटर अंतरावरती डाव्या हाताला एक नागफणी मातेचं मंदिर आहे. जा म्हटलं, शेवटचा पर्याय. डॉक्टरने आता घरी काढून दिलं, जा दर्शनाला, शिवाय पर्याय काय? आपली श्रद्धा आहे. नागफणी मातेच्या दर्शनाला म्हातारीला नेलं. तिथली माती ज्या ठिकाणी नागिन झाली होती त्या चेहऱ्यावरती लावली. म्हातारीने दर्शन घेतलं. म्हातारीला घरी नेलं. नांदूर नावाचं गाव आहे त्यांचं, कुक्काण्याच्या शेजारी. अरे ज्या म्हातारीने 7 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, घरी नेल्यानंतर त्या म्हातारीने 2 भाकरी खाल्ल्या. ही ती भूमीची ताकद आहे महाराज. याचा अभ्यास आपण कधीच करत नाही आजपर्यंत. आपल्याला असं वाटतं आपण पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झालो म्हणजे काय लय हुशार झालो का? महाराज, या जगाला सगळ्यात अगोदर निरोगी राहायचा सल्ला जर सगळ्यात अगोदर कोणी दिला असेल तर माझ्या तुकोबांनी दिलाय. अरे टाळी वाजून भजन करा सल्ला दिला, निरोगी राहायचा सल्ला दिला महाराज. आता रामदेव बाबा करते, त्यांचंही काम चांगलं आहे, पण उगले महाराज तुकोबांनी टाळी वाजून भजन कुणाचं करायचं सांगितलं? कोणत्याही देवाचं करा. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद. किती भजनात ताकद सांगू? तुम्ही सगळ्यांनी रामकथा ऐकली. रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने? बोला बोला. नावाने. राम नाव टाकायचं, दगड टाकायचं, राम नाव टाकायचं, दगड टाकायचा, दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं, माझ्या नावाने दगड तरतात. माझ्यात किती ताकद असेल? रामाला वाटलं आपण दगड टाकून इकडं तिकडं पाहिले, सगळे माकडं, सगळे वानर, नको एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. मोठ्या लोकांचं एक लक्षण सांगू तुम्हाला. मोठे लोक कोणाला म्हणायचे? मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करीत नाही महाराज, कधीच नाही, एकांतात. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. एक तर पहाट शपथ घेते, नाही सक्सेस झाली तर दिवसा घेते. हे मोठ्या लोकांचे लक्षण आहे. आणि प्रयोग हा एकांतातच करायचा असतो, लोकांतात फक्त साजरीकरण करायचं असतं. हा, चाली म्हणणाऱ्याला एखादी चाल म्हणायची ना, अगोदर एकांतात प्रॅक्टिस करायची, मग लोकांतात साजरीकरण करायचं. काही काही गडी शेजारी येते, तुम्ही चुकल्यावर कानात सांगते महाराज पहिलाच टाइम आहे, कायला बोंबाला, घरी प्रॅक्टिस कर ना. महाराज मला एखादा मुद्दा मांडायचा, मी अगोदर एकांतात आरशासमोर प्रॅक्टिस करतो, मग लोकांतात साजरीकरण कर. संप्रदायाचा नियम आहे महाराज. रामाला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पावा, नाही टाकला. सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असेल म्हणून बुडाला असेल. दुसरा छोटा पाहून घेतला, तो टाकला, ते बुडाला. तिसरा टाकला, तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले, 5. रामाला दगड बुडायलाच अजिबात नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्राची पाठीमागे वळा. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे, सगळी दुनिया. पोरं जराशी मोटरसायकलीने चालली रस्त्याने, कधी सायलेंट चालत नाही. थोडी जिमजिम झालेली असू द्या, रस्ता ओला असू द्या, पोराची जसं मोटरसायकल जर सटकली, पोर कसं रपकन पडलं. थोडं हळूच पाडा तू, लोकांचं लेकरू खर्चटलं, काय करायचं? पोर रपकन पडलं, ते किती लागलं ते नाही पाहत. काय पाहत अंगा आपल्याला कोणी पाहिलं ते पाहत, मग किती गुडघे बुडले ते पाहत. तसंच झालं महाराज रामाचं. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमागं वळाले तर हनुमानजी उभाच होते. हनुमंताला विचारलं तुम्ही कधी? ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. एक गोड कथा आहे महाराज मारुतरायाच्या. मारुतरायाला असं जवळ घेतलं आणि खांद्यावर हात टाकला आणि रामाने विचारावं, मारुतराया, हे मारुती, लय संवाद गोडे, ऐका बरं का ध्यान करू. मारुतराया, अरे काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होते, दगड तरत होता रे. आज मी स्वतः राम आहे, माझ्या हाताने दगड का तरत नाही?
माझ्या मारुतरायांनी 2 कारणं सांगितली, एवढे 2 कारणं घरी घेऊन जायची, माझं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. पहिलं कारण सांगितलं मारुतरायांनी, देवा देवा तुमच्या हाताने दगड का बुडतात का तरत नाही त्याचं कारण आहे का देवा. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. लय गोड वाक्य आहे, वाक्य ध्यानपूर्वक आहे का. काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय ना देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यादचा. तुझ्या नामाचा महिमा टाळी वाजवा एकच तुझन कळे मे श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझन कडे श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यादचा. तुझ्या नामाचा महिमा तुझन कडे श्यामा. तुका मारुतरायाने सांगावं देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा. हा नावातच जास्त ताकद पाहिजे पोरांनो. साधं बिस्लरीचं पाणी होते साधं. विराट कोहली त्या बाटलीला नुसतं हात लावला 800 रुपये लिटर पाणी झालं ते. याला नावाचा ब्रँड म्हणतात. हे जॅकेट मी काढून ठेवलं ना, हे जॅकेट हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. ऐकताय ना तुम्ही. हे जॅकेट मोदीने एकदाच घातलं होतं. महाराष्ट्रात कोणत्या दुकानात जा त्याला मोदी जॅकेट नाव पडलं महाराज, ज्याला ब्रँड म्हणतात. आणि पाया पडून सांगणे नावाचा ब्रँड तयार करा. पोरांनो अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 गावात आपल्या नावाचे असे बॅनर लागले पाहिजे. गावात नावाचे बॅनर लागले पाहिजे. भाऊकी एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धूर निघाला पाहिजे एवढी जळाली पाहिजे. तुम्ही एकदा नावाचा ब्रँड करून पहा. लोक होऊन म्हणतील ते आमच्या गावातले पप्पा. कोण म्हणतो लोक म्हणतो पुरी भेटत नाही. अरे लाईन लागते महाराज लाईन. नावाचा ब्रँड तयार करा. फक्त सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. देवाचं तसंच आहे महाराज. पण दुर्दैव आहे सध्या महाराष्ट्राचं. या पोरांनी अभ्यास करायचं सोडून राजकीय पोळ्या भाजण्याकरता जातीत वाद लावून दिले हे लोकांनी. मी या विचारांच्या पलीकडचा माणूस आहे महाराज. मला आवडत नाही. तुमचंही रक्त लाले माझंही रक्त लाले. तुमचंही रक्त लाले माझंही रक्त लाले. बसलेल्यापैकी कोणी ओळखून दाखवा अक्षय महाराज वगैरे कोणत्या जातीचा. मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो. कळण माझं तोंड पाहून तुम्हाला जात नाही ना. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणे जातीपेक्षा आपल्याला धर्म महत्वाचा आहे. आणि धर्माच्या विरोधात कोणी 1 वाक्य जरी बोललं तर अजिबात सहन करायचं नाही. नाही करायचं. 1 वाक्य बोलू आवडलं तर टाळी वाजवा. एखादा दिवा असतो दिवा त्या दिव्याला वात राहते. दिवा असतो दिव्याला वात राहते. महाराज दिवाच नाही राहिला तर वात काय कामाची. धर्मच नाही राहिला तर ही जात काय कामाची. त्याच्यामुळं लोक म्हणत होते हिंदू एक होत नाही. आज दुनियाला दाखवून दिलं एक झाल्यावर समोरच्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणत होते होत नाही का एक. सगळ्या महाराज लोकांनी हातात घेतल्यावर शक्य गोष्ट नाही महाराज. शेवटी शक्ती ती माऊलीची. माझं पाया पडून तुम्हाला सांगणं पोरांना याच्यात त्याच्यात गुंतून बसणार. 15 दिवसापूर्वी रतन टाटा नावाचा माणूस या जगातून निघून गेला. प्रत्येक माणसाने स्टेटस ठेवलं होतं त्याचं. पण बसलेल्यापैकी कोणाला रतन टाटाची जात सांगता येईल. पण स्टेटस तर ठेवलं होतं का नाही तुम्ही.
मग जात माहितीने का स्टेटस ठेवलं? सामान्यातले सामान्य पारशी घराण्यात जन्माला आलेला रतन टाटा पण 1 लाखातलं वाक्य बोलतो, ज्या दिवशी तुम्ही पैशा पाण्याने मोठे व्हाल ना, ज्या दिवशी तुमचा नावाचा ब्रँड होईल ना, त्या दिवशी तुम्हाला जात कोणी विचारत नाही. उगले महाराजाचं वाक्य कायम लक्षात ठेवा. धनवंता लागी सर्वमान्यता है जगे, सर्वमान्यता है जगे, सर्वमान्यता है त्याच्यामुळं नाव तयार करा महाराज देवाचं. तसंच देवाच्या हाताने नाही दगड तरले, नावाने दगड तरले. पहिलं कारण माझं संपलं, दुसरं कारण माझ्या हाताकडे लक्ष द्या. मारुतरायाने लय गोड सांगितलं. देवा देवा तुमच्या हाताने दगड का बुडतात त्याचं कारण आहे का? ऐका बरं का माता भगिनी. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. वाक्य ध्यानपूर्वक ऐका. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला. देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? बोला बोला. देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय, देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील, तितकंच खरं आहे. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायला तुमचं जातं काय? मी म्हणत नाही ना 24 तास मंदिराचा, मी म्हणत नाही 24 तास देवघरासमोर बसा. झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या. जय हो झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या, लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला माता भगिनी, संध्याकाळी झोपाच्या अगोदर गोधडीवरती बसा, 1च मिनिट डोळे झाका. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, ये नारायण 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 नारायण. सरगाव मध्ये कीर्तन आहे असं वाटतं, पंढरपुरात कीर्तन चालू आहे. महाराज भगवंताच्या नामस्मरणात जेवढी ताकद तेवढी जगात कशात नाही. उगले महाराजांनी कधी पुराणातले उदाहरण दिले नाही आपला, आणि देणार पण नाही. लेटच उदाहरण देतो. तुम्हाला नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर माझं कीर्तन संपलं, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, यूट्यूब इंस्टाग्राम वरती जा. नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल, अक्षय महाराज उगले नका सर्च करत बसू. प्रेमानंद शास्त्री म्हणून एक नाव सर्च करा, प्रेमानंद शास्त्री. 17 वर्षापूर्वी महात्म्याच्या किडन्या गेल्या महाराज. 17 वर्षापूर्वी टेकाळे महाराज. डॉक्टरांनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी टिपून दिली होती. 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही, 2 किडन्या फेल आहेत. पण परिस्थितीने गरीब असणारे प्रेमानंद शास्त्री हॉस्पिटलच्या बाहेर आले आणि आकाशाकडे पाहून त्या देवाने सांगावं. प्रेमानंद शास्त्रीने देवाला सांगितलं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे रे देवा, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे,
या डॉक्टरांनी फक्त मला 2.5 महिन्याची गॅरंटी दिली रे. डॉक्टरांनी सर्टिफिकेट वरती टिपून दिलं मी 2.5 महिन्याच्या वरती मी जगू शकत नाही, माझे दोन्ही किडन्या फेल आहेत. पण देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे देवा. पण या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज आहे तुला आजपासून. तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्या ना, 2.5 महिन्याच्या वरती मी जगू शकत नाही असं लिहून दिलंय ना. आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय ऐक, आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले 17. जगातले सगळ्यात जादा फॉलोअर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली माहितीये का. विराट कोहली त्याची बायको अनुष्का शर्माशी लाईन लावून दर्शनाला होते. विराट कोहली महाराज, तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला त्याचा एक फोटो टाकायचे, मीडियावाले पण 10 कोटी रुपये घेतोय. तो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा पुढे झेंडा लावता महाराज. चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार घालायला लागा. त्यांनी उगाच माळ घातली का प्रेमानंद शास्त्री कोण महाराज. 5-5.5 हजार पोरांचा ग्रुप बनवलेला मी पारनेरमध्ये. माझं प्रॉपर गाव जीव रहिबती नेवाशा तालुक्यामध्ये, परंतु शिक्षकी पेशामुळे माझं वास्तव्य 7 वर्षापासून पारनेरला आहे. त्या तालुक्यामध्ये व्यसनापासून दूर राहावं या शुद्ध हेतून मी 5.5 हजार पोरांचा ग्रुप बनवलाय. त्याच्यापैकी 150 पावणे 200 पोरं मी वृंदावनला पाठवली होते. दर्शन करून आल्यावर पोरं मला सांगत होते, उगले महाराज रात्री 1:30 पावणे 2 वाजता आम्ही प्रेमानंद शास्त्रीच्या दर्शनाला गेलो. रात्री 1:30 वाजता. पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक शास्त्रींच्या दर्शनाला रात्री 1:30 वाजता. पावणे 2 वाजता प्रेमानंद शास्त्री असे कुटियाच्या बाहेर निघाले. त्या महात्म्याने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे, गंध लावलेला आहे. प्रेमानंद शास्त्री पावणे 2 वाजता तो महात्मा ज्या टायमाला कुटियाच्या बाहेर निघाला, राधे 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 बोल, राधे 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 गोपाल नमः पार्वते हर हर पावणे 2 वाजता 25,000 लोकांनी दर्शन घ्यावं. अरे ज्या माणसाची डॉक्टरांनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला नाही धक्का लागू दिला. ही भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून सदा नामघोष. पहिल्या चरणावरती बोलतोय मी, सोडून जात नाही. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगून जाऊ का? कोणाकोणाला ऐकायचा? करा बरोबर. कोणालाच नाही, कॅन्सल. एवढ्याच पाकिटात सांगणार होतो, रुपये वाढव घेणार नव्हतं महाराज. कोणाकोणाला ऐकायचा? करा बरोबर. सगळ्याला ऐकायचा. कोणाला मरू वाटत, म्हातारीन 2 हात वर केली महाराज. सांगतो टेन्शन घेऊ नका. लोकांचं म्हणणं झालं का काजू बदाम खाल्ले आणि माणसाचं आयुष्य वाटतं, डोक्यातून काढून टाका. हा तुमचा जे श्वास चालू आहे ना, श्वासागणिक जर भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय, राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय, नारायण 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 नारायण, श्वास आतमध्ये घेताय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय, राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल, तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिले जिवंत? लय लांबचं उदाहरण देत नाही. नगरमध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन जा, पंढरपूर सोलापूर रस्त्याला गाडी घ्या, मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल, आत्मा रामगिरी नावाचे साधू आहे. कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत. ही नामस्मरणाची ताकद. जिवंत देव पाहायचं असेल तर जा ना मांदळीला. भगवान शंकराचा अवतार सद्गुरु संत आत्मा रामगिरीची. बाबा आता मी सप्ताहाला होतो महाराज, त्या कमिटीचे लोक मला सांगत होते, ते मला म्हणे बाबा आता तरी मंदिरात आहे तपश्चर्याला. पहिले बाबा झाडावर जाऊन बसले तर 6-6 महिने बाबा खाली येत नव्हते. एकदा रस्त्याच्या कडे उजवा हात वरती करून उभा राहिले 2 महिने तसेच नामस्मरणात. एकदा तुमच्याच राहुरी परिसरातल्या एका माणसाने नवीन गाडी घेतली आणि बाबांकडे पूजनाला गेला महाराज. आपण कसं नवीन गाडी आपल्या गुरुंकडे घेऊन जातो, बाबांनी त्या गाडीचं पूजन केलं. बाबा त्या गाडीच्या बोनेटवर बसले. 3 महिने बाबा खाली उतरले नाही. 3 महिन्यात त्या कमिटीच्या लोकांनी फोन केला आणि मग नवी गाडी घरी आणली. त्याच्या घरी सोन्याचं धूर निघतो महाराज, एवढं श्रीमंत आहे ते. अरे साधूची कृपा आहे ती. या जगात देवाच्या कृपेपेक्षा साधूची कृपा श्रेष्ठ आहे. आणि ती कृपा श्याम सुंदर पुरीजी महाराजाच्या साधूच्या रूपाने तुमच्या गावावर झाली महाराज. तुकोबाला माहिती होतं बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येतं, त्याच्यासाठी पर्याय भगवंताचं नामस्मरण. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं,
त्याच्यासाठी एकच पर्याय भगवंताचं नामस्मरण. म्हणून सामान्य माणसाला चित्त समाधानी ठेवण्याचा पर्याय देत असताना जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या सामान्य माणसाला पर्याय सांगितला. दादा तुला तर फक्त समाधान प्राप्त करायचंय, काय करू तुकोबा, काय करू असं विचारल्यानंतर सतनाम घोष करू हरी सतनाम घोष करू हरी सतनाम घोष करू हरी जय हो जय हो समाधान सर्व सुख लाला सर्व सुख लाला सामान्य माणसाला समाधानाचा पर्याय सुद्धा तुकोबाने तोच दिला महाराज. त्याच्यामुळे माझा पाया पडून सांगणे, चालता बोलता भजन करा. माता भगिनी उठता बैसता हरी बोला, दळिता कांडिता हरी बोला, भांडताना सुद्धा हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला भांडता हरी बोला भांडता हरी बोला भांडता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला जोरात टाळ्या वाजवा सगळे. गोड प्रमाण दिलं. उठता बैसता हरी बोला, दळिता खांडिता हरी बोला, भांडताना सुद्धा हरी बोला, 1,500चा हप्ता बँकेतून घेताना सुद्धा हरी हरी बोला. आता 2100चा विसरून जमणार नाही, जमणार नाही महाराज, कमी करायचे नाही. 2100 आता 1,500चा नाही राहिला आता. हा नाही कळायचं तुम्हाला लवकर 26 ऐका माझं सांगणं तुम्हाला. भगवंताचं नामस्मरण या जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे. समाधानी राहायचा दुसरा उपाय सांगतो. तुमच्या गावाला ज्या महात्म्यामुळे समाधान भेटलं ना महाराज, तो महात्म्याचं काहीतरी पुण्य असेल तुमच्या गावाचं. समाधानी राहायचा दुसरा उपाय सांगतो. आता तुमच्या दारात एखादा भिकारी आला, माता भगिनी, एखादे महाराज आले, एखादे कीर्तनकार आले, एखादे प्रवचनकार आले, तुम्हाला काही द्यायचं नसलं तर देऊ नका. फक्त या मुखाने कोणाला अपवित्र बोलू नका. एखाद्या साधूने जर तुमच्या घराकडे पाहून आशीर्वाद दिला ना, हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही.
पण साधूने जर घराकडे पाहून शाप दिला, बरं उन्हात 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. हा, त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणे तुम्हाला किती श्रेष्ठ आहे साधू सांगू. पाथर्डी तालुक्यामध्ये नवरात्र उत्सवामध्ये मोहटा देवीच्या समोर माझं कीर्तन संपन्न झालं. त्या पाथर्डी तालुक्याच्या पुढे गेला तर गहिनीनाथ गड म्हणून एक सद्गुरू संत वामन व महाराजांचा गड कधी गेले तर दर्शनाला थांबा रे. श्रेष्ठ साधू महाराज सद्गुरू संत वामन व महाराज एकदा आषाढीला दिंडी घेऊन निघाले. नागरगोजे येवलवाडी नावाचं गाव लागलं. दिंडी अशी मुक्कामाला थांबली. संध्याकाळची वेळे वारकऱ्याला काहीतरी खायला बनव म्हणून पिठलं भाकरीचं नियोजन झालं. पण ते पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या म्हणून गावकऱ्यांनी मिरच्या मागितल्या. कोणीच गावकऱ्यांनी मिरच्या दिल्या नाही. महाराज वामन व महाराजांनी विनंती केली, अरे पंढरपूरला चाललाय वारकरी, कल्याण होईल तुमच्या गावाचं, त्याच्या आशीर्वादाने मिरच्या मागितल्या, द्या कुणीतरी. एक गावकरी फुगिरीत बोलला महाराजाला, फुगिरीत तुमच्यासाठी पिकवल्या कोणी मिरच्या. अशा हजार येते मग सगळ्याच देत बसायचं मध्ये. नाही दिल्या महाराज मिरच्या. वारकरी उपवाशी झोपले. त्या गावात हनुमानजीच्या मंदिरात वामनभाई महाराज सकाळी उठले, वारकऱ्यांना घेऊन निघाले. पण वेशीच्या बाहेर जायच्या अगोदर त्या साधूने असं गावाकडे वळून पाहिलं आणि त्या साधूच्या मुखातून सहज एक वाक्य गेलं. वामनभाऊ महाराजांनी सांगितलं, माझा वारकरी या गावात उपवाशी झोपला रे रात्री. साध्या मिरच्या दिल्या नाही तुम्ही, नाही पिकवल्या आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही. आता उद्या जा सकाळी, लगेच निघता. इतकले झाड होते, इतकले खांदे इतकं झाड होते मिरचीचे, निस्ते फुलं लागत खाली पडते. मिरची येत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ झटत आहे त्या मातीला. किती फवारे आणले त्यांच्यात त्यांना माहिती आहे, मिरचीच लागत नाही झाडाला. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या बापाला नाही खोटं करतायत. साधूच्या वाणीची ताकद आहे. परभणी परिसरात कधी गेलात तर मोतीराम बाबाच्या दर्शनाला थांबायचं. हे 2-4 साधू लक्षात ठेवा. आता आपल्या परिसरात सद्गुरू महाराज तर आपल्याकडे येऊन गेले, नारायणगिरी बाबा आपल्या परिसरात होऊन गेले. या साधूचे सगळे चमत्कार आपल्याला माहिती आहे, पण त्या पट्ट्यातले सांगतोय 2-4 साधू. परभणी परिसरात कधी गेला तर मोतीराम बाबाच्या दर्शनाला अवश्य थांबायचं. किती श्रेष्ठ मोतीराम बाबा महाराज. तुमच्या परिसरात श्रावण महिन्यात आंब्याला आंबे येतात का? नाही येत ना. श्रावण महिन्यात मोतीराम बाबाला आंबे खायची इच्छा झाली. एका शेतकऱ्याने म्हणे मला आंबे खायचे. शेतकरी म्हणे बाबा या दिवसात कुठं आंब्याला आंबे राहतात का? जाईन म्हणतोय रानात घेऊन ये, बाकी कशाला पंचायती करतो. महाराज शेतकरी रानात गेला, पाहतो आंब्याला आंबे. आश्चर्य वाटले. आंबे तोडले, मोतीराम बाबाला आणून दिले. मन सोक्त बाबाने आंबे खाल्ले. सहज त्या साधूने हात वरती केला आणि काय आशीर्वाद दिला देव जाणे. महाराज त्या दिवसापासून आज त्या गायत नुसतं त्यांच्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकच गाव असं मोतीराम बाबाचं गाव. आसपास खेड्यात सुद्धा नाही, फक्त मोतीराम बाबाच्या गावातच श्रावण महिन्यातच आंब्याला आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करून दाखवला साधूच्या वाणीने. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली एकदा, पायाला, आणि त्या जखमीत आळही झाली. महाराज आपल्यासारख्यानं काय केलं असतं? काय केलं असतं? त्या आळही काढून टाकली असती ना. मोतीराम बाबा सकाळी उठायचे आणि त्या जखमीतल्या आळईला साखर टाकायची. याला साधू म्हणावं. महाराज बाबांना एक दिवस अशी झोप लागली, त्यांचा शिष्य असा पुढे बसलेला होता. त्याने काय केलं, ती जखमीतली आळई काढली फेकून दिली. बाबांना जाग आली, लक्ष केलं जखमीकडे. कोणी काढली म्हणे आळई? ज्याने काढली असं आळई तरफडून मरायच्या अगोदर तो तरफडून मरेल. शाना असला तर आळई पुन्हा जखमीत आणून टाक. पुन्हा आळई सापडली, जखमीत आणून टाक. कालांतराने ती जखम मोठी झाली. डॉक्टरच्या साहाय्याने त्याला पट्टी केली. ती पट्टी केली ना, त्या पट्टीचं 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे. त्या आळईचं सेपरेट मंदिर आहे, त्या जखमीचं सेपरेट मंदिर आहे. उद्धव बापू शिंदे म्हणून मोठे महाराज आहे महाराष्ट्रामध्ये, माहिती तुम्हाला? उद्धव बापू, एकदा आमची भेट झाली महाराज. उद्धव बापू शिंदे नाव आहे त्यांचं. ठेकाळे महाराज, मी उद्धव बापूला म्हटलं तुमच्या नावात लई ताकद येऊ. ते म्हणे कसं काय? म्हटलं तुमचं नाव उद्धव बापू शिंदे, म्हटलं तुमच्या नावात दोन्ही गट एकत्र आहे म्हटलं. नाही कळायचं तुम्हाला हा विनंती. समजल्याबद्दल धन्यवाद. काही उद्या कळेल, काहीला परवा कळेल. उद्धव साहेबाचं शिंदे साहेब दोन्ही गट एकत्र आहे म्हणजे. उद्धव बापूच्या गावात 65 वर्षापासून सप्ताह चालू आहे महाराज. आता तुमची इथं समजा चुलांगण पेटवलं, तुम्ही त्याच्यावर स्वयंपाक केला, माती लुटून दिली, राख लुटून दिली, चुलांगण हवार केलं. दुसऱ्या दिवशी चुलांगण उकरल्यावर जसाच तसा विस्तू निघतो का? त्याच्यात नाही निघत. काय करावं लागतं तुम्हाला? नवीन लाकडं आणावं लागतं, काडीच पिटीन पेटावं लागतं, नवीन विस्तू तयार होतो. बापूंच्या गावात 65 वर्षापूर्वी चुलांगण पेटवलंय.
65 वर्षापूर्वी 8 दिवस त्याच्यावर स्वयंपाक केला जातो, लाख लुटून दिलं ते, माती लुटून दिली जाते, वर्षभराने चुलांगण उकरलं, जसा तसा लाल जरद विस्तू निघतो. 65 वर्षानंतर पुन्हा त्या गावात काडीच पिटीची गरज पडली नाही. ही तिथल्या साधूची ताकद आहे महाराज. अरे रात्र संपेल आपल्याकडची उदाहरण संपत नाही. पिंपळे नावाचं गाव आहे केस तालुक्यात. महाराजांचं असं कीर्तन चालू, इकडून पुरुष मंडळी, इकडून माता भगिनी बसलेल्या. पूर्वीच्या काळात एवढी भारी लाइटिंग साऊंड सिस्टीम नव्हती. त्या गॅसच्या बत्त्या असायच्या, आठवत्यात तुम्हाला गॅसच्या बत्त्या? त्या 2 गॅसच्या बत्त्या पुढे ठेवलेल्या, कारकळी मंडळ साईडने उभा, भालदार चौकदार अशी पाठीमाग उभा. पाठीमाग एक रूम होती महाराज, आणि बाहेर कीर्तन चालू असताना आतमध्ये रूम मध्ये एक बत्ती मध्ये ठेवून 4 जण अशी गोल करून बसले होते. आणि बाहेर कीर्तन चालू असताना आतमध्ये 4 जणांचं 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू होतं. कळतो का तुम्हाला 52 पत्त्याचा ग्रंथ? तुमचे फार अध्याय पाठ असतील ते. नाही ना, पत्ती खेळत होते 4 जण आतमध्ये. चालू कीर्तनात भालदारात असं ढोपर लागलं, दरवाजा ओपन झाला. त्या आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला तर भालदार चौकदारालाच वाटलं राहू द्या दरवाजा ओपन. पण बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आत जायला लागला आणि ते पत्ते खेळणाऱ्या सण झालं. त्याच्यातलं एक जण उठला आणि त्याने दरवाजा लुटून घेतला. याने पुन्हा डोपर लावला, दरवाजा ओपन झाला. त्याच्यातलं उठलं एक जण, त्याने आतून कडी लावून घेतली दरवाजाची. ये भालदाराने असं ढोपर लावला, करकर असा आवाज झाला. आणि चालू कीर्तनात महाराजांचं लक्ष असं पाठीमाग गेलं. काय करून राहिलं म्हणतो? काय नाही भाऊ, तुमचं कीर्तन चालू आहे म्हणे. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळी लोक पुढे बसली, एका बत्तीच्या प्रकाशामध्ये आतमध्ये 4 जण पत्ते खेळतात. जाऊ दे खेळू, तुझं काय जातं? ते म्हणे मी ते दरवाजा ओपन केला, प्रकाश बाहेर येत होता. मग त्याच्यातलं एक जण उठला, त्याने आतून कडी लावून घेतली म्हणे दरवाजाची. चालू कीर्तनात महाराजांचं वाक्य, मी तुम्हाला गावानिशी सगळे उदाहरणं दिले. लाईव्ह चालू आहे, माझं कीर्तन रेकॉर्ड होतंय. महाराज चालू कीर्तनात महाराजांचं वाक्य आहे, कडी लावली का म्हणे आतून? कडी लावली? लावू दे म्हणे कडी, तशीच राहीन म्हणे कडी. लावू दे कडी, तशीच राहीन म्हणे कडी. 11 वाजता कीर्तन संपलं, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, सकाळचे 7 वाजले, सकाळचे 11 वाजले. आतले 4 बाहेर कमून यानं म्हणून गाव पाहायला आलं. एका जणांनी दरवाजाच्या सापटीतून असं डोकून पाहिलं तर 4 इंचे प्रेत 4 बाजूला पडले होते. पण कडी उघडायची रिक्स घ्यायची कोणी? महाराजांचं कीर्तनातलं वाक्य, सद्गुरु संत वामनभाऊ महाराजांचं. अशा शिड्या लावल्या महाराज, शिड्या. त्या घराला वरतून 4 इंचे प्रेत बाजूला काढले, कडी लावलेला दरवाजा. आजही त्या गावात जसाचा तसा आहे. याला साधूच्या वाणीची ताकद म्हणतात. असा एखादा साधू तुमच्या दारात आला तर त्याचा आशीर्वाद घ्या. साधू संत येते घरात, तुमची दिवाळी दसरा. श्याम सुंदरपुरीजी महाराज येऊन गेले, तुमच्या गावात कृपा झाली म्हणून तुम्ही लोक समाधानी झाले. त्या साधूची कृपा झाली तुमच्या गावावर म्हणून तुम्हाला समाधान, या ऐश्वर्य पाहायला भेटतंय. महाराज समाधान प्राप्त करायचं असेल तर साधूची कृपा. अजून एक सांगतो, वाणीला पूर्ण विराम देतो. समाधान जर प्राप्त करायचं असेल, ज्याच्या घरात आई जिवंत आहे, ज्याच्या घरात बाप जिवंत आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद ठेवा महाराज. कधी आईच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी येऊ देऊ नका. पुढीच्या माईकचा आवाज थोडासा कमी करायचा सिस्टीममध्ये. कधी वडिलाच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे पाणी येऊ द्यायचं नाही महाराज. जेवढे मायबाप जीव लावतात ना, तेवढे जगात कोणी लावित नाही. मी सकाळी ज्या परिसरात कीर्तन केलं, आणि आता माझं रात्री 10 ते 12 शिरूर तालुक्यामध्ये कीर्तन, पुणे जिल्ह्यात. महाराज रामलिंग नावाचे एक गाव आहे. त्या गावात समृद्धी महामार्गावरती 26 जण जळून मेले, त्याच्यापैकी 3 जण त्या गावातले होते. प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली, दुसरी सणाई लागली. प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली. पहिलं प्रेत बाहेर काढलं, काही वाटलं नाही. दुसरं प्रेत बाहेर काढलं, काही वाटलं नाही. पण 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं. मागची सणाई की फक्त एक माय आपल्या लेकराला स्तनपान करत होती महाराज. मला गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ऍडमिट केलं. अरे लोकांची रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. डॉक्टर मी लोकांची रोजाने जाईन, डॉक्टर आमच्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका जर या जगात कोणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरला येते, 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासरला मिळून सांगते, माय भावानी मला 5000ची साडी घेतली, माय बापानी मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. 1 लाखातलं वाक्य बोलल. मुक्ताबाई सारखी बहीण नसती तर ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते महाराज.
माझ्या छोट्या मुक्ताबाईने ज्ञानदेवाच्या डोक्यावरून हात फिरवावं आणि ज्ञानोबाला सांगावं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. माझं पाया पडून तुम्हाला सांगणार, नवरात्र उत्सवामध्ये मी राहुरी तालुक्यात बोलताना बोलून गेलो, 3.5 शक्तीपीठ आपल्या घरात आहे म्हटलं. पहिलं शक्तीपीठ आपली आई आहे, दुसरं शक्तीपीठ आपली बहीण आहे, तिसरं शक्तीपीठ आपली बायको आहे, अर्ध शक्तीपीठ आपली पोरगी आहे. या 3.5 शक्तीपीठाला खुश ठेवा, जगाची माय तुम्हाला कधी दुःख देणार नाही. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं, दिलगिरी व्यक्त करतो. तरी आज वेळ माझ्याकडे कमी आहे. 10,000 लोक रडतात माझ्या कीर्तन प्रवचन. माझ्या स्वामींची कृपा आहे महाराज. अनेक लोक माझी यूट्यूबचे इंस्टाग्रामचे कीर्तनाचे व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया देतात. रडवण्याचा उद्देश नाही रे गड्या, पण 7-8 महिने झाले 10व्याचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्त्याचं कीर्तन असेल, ज्या ज्या तरुणांनी माझा हा प्रसंग ऐकला. मी म्हाताऱ्या माणसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही. आतापर्यंत 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाहिली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थ केला का? तुमच्यापैकी 2 जणांच्या विचारात आज बदल झाला. माझं कीर्तन सक्सेस. पोरांनो, कधी बाजारात गेला 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5,000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बाप्पाला आणा. पण तुका म्हणे माय बापे अबघी देवाची स्वरूप आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ठेवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आणि एक वाक्य माझ्या घरी घेऊन जा. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बसवा, याच्याशी दुमत नाही. पण काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाचे आणि जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेले, हे दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. फक्त माता भगिनी 12 वर्षाचं लेकरू होईपर्यंत लेकराच्या हातात जास्त मोबाईल देऊ नका. 80 वर्षाचं म्हातारं बिना चष्म्याचं पेपर वाचतंय. 4-4 वर्षाच्या पोराला चष्मे लागले, दुर्दैव आहे. कधी आले आमची जीव राहिबती म्हणून जे माझं गाव आहे देवगड शनी शिंगणापूर नेवाशा तालुक्यामध्ये. वास्तव्याच्या ठिकाणी मी राहतो, पारनेरमध्ये बसलेल्यापैकी कुणी आलात, मी आपल्या परिसरात कोणत्याही कार्यक्रमाला येऊ, प्रवचनाला, दाव्याच्या कीर्तन, श्राद्धाच्या सप्त्याच्या कीर्तनाला येऊ, जिथं भेटत तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. फक्त उगले महाराज, अक्षय महाराज, तुमचं प्रवचन कीर्तन ईद ऐकलं बुवा, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तर तुम्ही कितीही पैसे कमवले आणि मी कितीही बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. वेळ माझा संपलाय. ज्या दादांनी गोड अशी साऊंड सिस्टीम दिली त्या दादा करता एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ज्यांनी गोड गायन केलं तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. गोड मृदुंगाचार्य तुमचे धन्यवाद. विनेकरी महाराज सगळे तुमचे धन्यवाद. तारीख खरं ॲडजस्ट होत नव्हती, परंतु आमचे पोपट महाराज आहे ते साक्षीदार याला. त्यांचे मामा या ठिकाणी असतात. आज ज्यांचं अन्नदान आहे, आमचे दत्ताभाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, सगळे देठे परिवार, त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा बरं. घरी जाणं आमचे वसंत भाऊ वगैरे सगळ्यांचे भेटी झाले. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे महाराज. परंतु त्यांची इच्छा होती, उगले महाराज दुपारचा टाइम का व्हायना आमच्यासाठी द्या. तसं प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, सिनेमा 3 तास असतो, तमाशा रात्रभर असतो. परंतु आता 6चं कीर्तन 6:45 वाजून गेले. पगार 6 पर्यंतच द्या. लेक्चर थोडं जास्त दिलं. रंगल्यानंतर काय महाराज, आपल्याला समाधान भेटत असेल तर दुसरं काय. हे सगळे मंडळी वारंवार मला भेटत राहता. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. बाळासाहेब महाराज, या परिसरात एवढ्यात माझं येणं नाही, म्हणजे पाथऱ्याला माझं कीर्तन झालं होतं त्याकडे महाराज तुम्ही सगळे मंडळी उपस्थित होते वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने. महाराज नगर पुणे जिल्ह्याने माझ्यावर खूप प्रेम केलं महाराज. या 6 महिन्यात मी 53,000 किलोमीटरचा प्रवास केला. डोक्याच्या केसाला धक्का नाही. 30 दिवसात 92 कार्यक्रम झाले. रोजचे 3 टप्प्यात आल्यावर 4 होते. 27-28 रनिंग वय आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे घ्यायचे महाराज. आज दिवसाचे 5 कार्यक्रम आहे. जे नंबर सेव आहे त्यांनी स्टेटस चेक करा. अजून माझे 2 कार्यक्रम बाकी आहे. ते शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात आहे. गाडीच्या स्पीडचा अंदाज घ्या मग किती असेल. आता इथून मला निघायचं, तिथंही पण वेळेत तुमच्याकडे मी वेळेत पोहोचलो होतो. परंतु भैरवनाथाची कृपा तुमच्या सर्वावरती राहावी अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हाला राहुरी तालुका येतो महाराज. या तालुक्याने माझ्यावर भरपूर प्रेम केलं. इतके दिवस माझं प्रेम नव्हतं या परिसरात, पण इकडं काशीनाथ महाराज ते सगळी मंडळी या परिसरात राहतात. महाराज 4 महिन्यापूर्वी ज्या दिवशी मी विवाह बंधनमध्ये अडकलो, का प्रेम वाढलं तुमच्या तालुक्यावर. निम्मा राहुरी तालुका माझ्यासाठी माझ्या लग्नाला नेवास तालुक्यात होता महाराज. एक काही माणसाला मी वैयक्तिक फोन केला नाही. व्हॉट्सअपच्या पत्रिकेवरती सगळे मंडळी माझ्यासाठी आले. अरे किती गर्दी झाली, अक्षरशः पोलिसांच्या पिंजऱ्याच्या गाड्या बोलून गर्दी हटावी लागली. पहिल्यांदा नेवाशा तालुक्यात एका लग्नाला 14 आमदार 3 खासदार उपस्थित होते. अक्षय महाराज उगलेने कमवलेली श्रीमंती महाराज. अरे पैसा सत्ता संपत्ती सगळे कमवतील,
पण तुम्ही दिलेली मला माणुसकीची श्रीमंती मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला धन्यवाद व्यक्त करतो. समाधान प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा साधू संतांचे विचार, साधू संतांना वाईट बोलू नये. तिसरा मुद्दा समाज प्रबोधनाने माझ्या कार्यक्रमाचा शेवट झाला. रोज 5 मिनिटं टाळी वाजून भजन करायला समाधान प्राप्त होतं. भगवान शंकरापासून काल भैरवनाथाचा अवतार मी तुम्हाला सांगितला. अजून 3 चरण बाकी आहे. पुन्हा कधी तुमच्या परिसरात आलो तर 100% मला आठवण करून द्या. 3 चरणावरती बोलण्याच्या ठिकाणी प्रयत्न करेल. ज्यांनी माझी शूटिंग केली दादा तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे. पाठीमागे बसलेले वा वा लाडकी बहीण जास्तचे महाराजा सगळ्यांनी वरती हात. पुरुष मंडळी तुम्हाला पण सुरू करणार आहे दादा, वचन दिलेलं आहे. आपल्याला पण सगळं सुरू होणार आहे. सगळ्यांनी वरती हात करा. मोठ्या प्रेमाने एकदा टाळी वाजवायची महाराज. सगळ्या आसपास गावाला आता शूटिंग काढा मस्त. आसपास गावाला कळू द्या. थांबा थांबा थांबा. आसपास गावाला कळू द्या किती लोक एक दिवसीय कार्यक्रमाला जमतात म्हणून. तुमच्या मोबाईल मध्ये पण काढा गावकऱ्यांच्या पोरांच्या स्टेटसला. आपण मीडियाचा चांगला उपयोग केला पाहिजे महाराज. वाजवा आता. 1 2 1 2. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम झालेल्या सेवेला ठिकाणी पूर्णविराम. आमची माऊली कृपा मंडप ओळकर बंधूची खूप दिवसानंतर भेट झाली. पण या परिसरात खूप मोठं नाव आहे महाराज. तुम्ही सगळे दिग्गज गायनाचार्य. तुमच्या सगळ्याला धन्यवाद व्यक्त करतो. फक्त काही 2 मिनिटात कुणीतरी सूचना देईल. तुमचे गावकरी कुणीतरी बोलतील. माझ्यासाठी तुम्ही एवढा वेळ बसलात. आमचे आप्पा महाराज माखोन या ठिकाणी किरडीन उपस्थित आहे. या सगळ्यांचं माझ्यावर प्रेम. परिसरातले स्टेटस पाहून काही मंडळी पाठीमागे उपस्थित आहे. सगळ्याला धन्यवाद. फक्त माझ्यासाठी एवढा वेळ बसलात. 1-2 मिनिटं कुणी जागा सोडायची नाही. जोपर्यंत कमिटीच्या या ठिकाणी पुजारी कोणीतरी बोलतील, जोपर्यंत ते सांगत नाही आपली जागा सोडा, तोपर्यंत जागा सोडायची नाही. गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. फक्त सूचना सांगितल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. शेवटचं वाक्य आहे. आणि जो जागा सोडेल, वाक्य आहे का, जो जागा सोडेल तो जागा सोडेल. ज्याचे त्याची हिमतीवर प्रयत्न करून पहा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे कुरे वेडे वा पुढे उत्तरे अपराध महाराज नाही विचारे ना अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.